मित्रांनो, एमपीएससी गट क भरतीची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल जाहीर केले आहेत. आता पूर्ण परीक्षा, मुख्य परीक्षा आणि नवीन तांत्रिक वर्गाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एमपीएससी च्या 1 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धी पत्रकातील महत्त्वाचे बदल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की, कारण अनेक उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज आहे की नाही याबाबतची स्पष्टता देण्यात आली आहे. एमपीएससीने गट क सेवांमधील परीक्षा प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुधारित करण्यासाठी नवीन परीक्षेच्या योजना जाहीर केल्या आहेत. सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गासाठी एकत्रित पूर्ण परीक्षा घेतली जाणार आहे. सामान्य शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गांसाठी एक मुख्य परीक्षा घेतली जाईल. तांत्रिक संवर्गासाठी त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा किंवा समान पात्रता असलेल्या संवर्गासाठी संयुक्त मुख्य परीक्षा आयोजित केली जाईल. निकालाबाबत मोठा बदल झाला आहे. पूर्व परीक्षेचा निकाल आता स्वतंत्र पद्धतीने प्रसिद्ध केला जाईल. तसेच मुख्य परीक्षेचा निकाल संवर्गीय किंवा सेवानिहाय जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांचा निकाल अधिक स्पष्टपणे समजणार आहे. नवीन संवर्गाचा समावेश आयोगाने गट क सेवांमध्ये काही नवीन संवर्गांचा समावेश केला आहे. यामध्ये विविध तांत्रिक संवर्गांचा समावेश असून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार स्वातंत्र्य मुख्य परीक्षा होणार आहे. या सर्वांगांचा सविस्तर अभ्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नवीन संवर्गाचा समावेश झाला असला तरी आधी अर्ज केलेला पात्र उमेदवारांचा विचार संबंधित संवर्गासाठी केला जाणार आहे. बीएफएससी उमेदवारांसाठी अपडेट. सहाय्यक मत्स्य व्यवसाय किंवा अधिकारी तांत्रिक पदासाठी बीएफएससी अंतिम वर्षाच्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र मुख्य परीक्षेच्या वेळी आवश्यक शैक्षणिक पात्रता सादर करणे अनिवार्य राहील. तर मित्रांनो, एमपीएससी गट क भरती प्रक्रियेत झालेले हे महत्त्वाचे बदल आहेत. यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी जी आर आणि एमपीएससी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.